मित्रांनो, हा क्वेश्चन पेपर आहे DMERचा सिनियर क्लर्क 17 जूनचा हा पेपर आहे आणि कोणती शिफ्ट आहे? तिसरी शिफ्ट. ओके, या ठिकाणी आपण मॅथ आणि रिझनिंगवाला पोर्शन जो आहे, मॅथ आणि रिझनिंग या ठिकाणी बघणार आहोत. ओके, तर बघा पहिला क्वेश्चन या ठिकाणी मूल्य विचारलेलं आहे, तुम्हाला मूल्य काढायचं आहे. ओके, बघा जो हा 1521 जो आहे हा कशाचा स्क्वेअर आहे? हा स्क्वेअर आहे 39चा. ओके, त्यानंतर 169 हा आहे 13चा स्क्वेअर. देन बघा 144 12चा स्क्वेअर आहे आणि 2304 हा कशाचा स्क्वेअर आहे? तर हा आहे 48चा. ओके, सॉल्व करा. 13 3 आणि 12 4. ओके, काय उरलं तुमच्याकडे? 3 आणि 4, 3/4. आन्सर तुमचं पहिलं बरोबर असेल. ओके, तर नेक्स्ट बघा काय म्हणत आहे? रेन हा शॉनपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे म्हणता. ओके, सध्या 8 वर्षानंतर रेन आणि शॅनच्या वयाचे गुणोत्तर दिले आहे 4:3. तर शॅनचे सध्याचे वय तुम्हाला काढायचे आहे. बघा ऑप्शनमध्ये काय आहे? सध्याचे वय आहे आणि 8 वर्षानंतर जो शॉन आहे, शॉन किती होत आहे? 3च्या रेशोमध्ये होत आहे ना. तर बघा जर 15मध्ये जर 8 मिळवलं किती येईल? 23 येईल. 23ला 3ने भाग जाईल का? हा जो शॉन आहे 8 वर्षानंतर कितीचा राहील? 23चा राहील ना. तर 23ला 3ने भाग जाईल का? नाही, म्हणजे हा ऑप्शन येणार नाही. त्यानंतर 12मध्ये जर तुम्ही 8 मिळवले किती येईल? 20. 20ला पण 3ने भाग जाणार नाही. ओके, हा पण राहणार नाही. 9मध्ये जर 8 मिळवलं किती राहील? 17. 17ला पण जाणार नाही. आणि 7मध्ये जर 8 मिळवलं तर किती राहील? 15 राहील ना. 15ला 3ने भाग जाईल ना. 3ने भाग जाईल. म्हणून बघा या ठिकाणी जो तुमचं पहिलं ऑप्शन राहील ते तुमचं करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा काय म्हणत आहे? एक सोलर पॅनल कितीला विकलं गेलं? 2000. त्याची जे छापील किंमत होती त्याच्यावर 8% त्याने ट्रेड डिस्काउंट दिलेला आहे. ओके, त्यानंतर काय झालं की ते सोलर पॅनल विकल्या गेलं, पण ते विकल्या कितीला गेलं? 1,24,000ला विकल्या गेलं आणि त्या ठिकाणी काय देण्यात आलं? कॅश डिस्काउंट देण्यात आलं. तर या ठिकाणी काय विचारलं आहे? पर्सेंटेज कॅश डिस्काउंटचं. ओके, तर बघा 2 लाखाची ती वस्तू आहे. 2 लाखाची काय वस्तू आहे, त्याच्यावर किती डिस्काउंट दिलं आहे त्याने? 8%. 8% म्हणजेच किती होतील? 16,000 होतील ना. ओके, बघा 2 अंकानंतर जर पॉईंट दिलं तुम्ही या ठिकाणी तर जे एवढी व्हॅल्यू राहील तुमची ती 1% राहील. तर 2000 म्हणजे 1% आहे, तर 8% म्हणजे काय होईल? 16 होईल ना. तर हे 16 जर आपण मायनस केलं, 16,000 मायनस केलं तर काय उरेल? 1,84,000 उरेल. ओके, आता एवढी त्याला काय आहे? टोटल कॅश ट्रेड डिस्काउंट दिल्यानंतरची व्हॅल्यू आहे ही वाली. ओके, ट्रेड डिस्काउंट दिल्यानंतर, पण त्याने नंतर पुन्हा कॅश डिस्काउंट दिलं. कॅश डिस्काउंट दिल्यानंतर त्याला कितीला पडलं? 1,24,000ला. ओके, बघा 1,24,000ला पडलं त्याला. तर टोटल याच्यातला फरक किती आला? म्हणजे याने किती कॅश डिस्काउंट दिली? तर बघा 0 0 0 या ठिकाणी 0 आणि या ठिकाणी 6 0. ओके, म्हणजे टोटल 60,000 त्याने काय केलं? कॅश डिस्काउंट दिलं. कोणत्या अमाऊंटवर? यावाल्या अमाऊंटवर. ओके, तर बघा जर 1,84,000 वर किती डिस्काउंट दिलं त्याने? 60,000. ओके, 60,000. तर याचे पर्सेंटेजच विचारले आहे ना. इंटू 100 म्हणजेच काय होईल? 2 शून्य कटले, 2 शून्य कटले, हा 1 शून्य इथं कटेल. ओके, तर बघा याला 4ने जर काटलं तर काय येईल? इथं 15 येईल आणि याला जर 4 काटलं तर 4 4 16, 4 6 24. ओके, म्हणजे बघा तुमच्याकडे काय राहिलं? 1500/46. ओके, याला जर अर्ध केलं मी काय राहील? 23,7,500 किती राहील? 23. आणि 23ने याला जर भागलं तर तुमचं जवळपास आन्सर किती येईल? 3261च्या जवळपास तुमचा आन्सर येईल. ओके, म्हणून तुमचं चौथं जे ऑप्शन राहील ते किती राहील? 2361 राहील. ओके, नेक्स्ट बघा 72 जणांच्या एका वर्गात नेहाचा क्रमांक सुरुवातीपासून 27वा आहे, तर तिचा शेवटून क्रमांक विचारलेला आहे. ओके, तर बघा जर सुरुवातीपासून 27वा असेल तर याच्या अगोदर किती लोक येतील? इथं 26 लोक येतील ना अगोदर, आणि हा 27वा. ओके, 27वा. तर त्यानंतर किती असतील? त्यानंतर किती असतील? तर 72 मायनस तुम्ही 27 केले तर तुम्हाला किती भेटते? 45. ओके, म्हणजे 45 लोक याच्या नंतर आहेत. ओके, तर नंतर असल्यामुळे हा जो व्यक्ती आहे हा शेवटून कितीवा राहील? शेवटून 46वा राहील ना. 46 तुमचा आन्सर राहील. ओके, चौथा ऑप्शन तुमचं बरोबर असेल. ओके, नेक्स्ट बघा क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय येईल विचारलेलं आहे. बघा 19C म्हणजे सी आणि जीमध्ये कितीचा फरक आहे? इथं +4चा फरक आहे. देन जी आणि केमध्ये +4चा फरक आहे. त्यानंतर के आणि ओमध्ये पण +4चा, त्यानंतर पण +4चा. ओके, तर यस नंतर जर +4 केलं आपण तर किती येईल?
काय येईल, डब्ल्यू यायला पाहिजे तुमचं. हे दोन ऑप्शन तुमचे कॅन्सल आउट होतील. ओके, डब्ल्यू आलं तुमचं. त्यानंतर बघा 19 आणि 20मध्ये कितीचा फरक आहे, 1चा फरक आहे. त्यानंतर 20 आणि 24मध्ये कितीचा फरक आहे, 4चा फरक आहे. त्यानंतर 24 आणि 33 9चा फरक आहे. आणि त्यानंतर 33 आणि 49 या ठिकाणी किती, 16चा फरक आहे. हा काय आहे तुमचे, काय दिसत आहे या ठिकाणी लॉजिक, 1चा स्क्वेअर, 2चा स्क्वेअर, ओके, 3चा स्क्वेअर आहे, हा 4चा स्क्वेअर आहे. तर आता काय येईल, 5चा स्क्वेअर येईल ना, 25 येईल ना. म्हणजेच 49 नंतर 25. ओके, 49 नंतर 25 किती येईल, 74 येईल ना. ओके, तुमचं जे आन्सर राहील चौथं हे तुमचं या ठिकाणी बरोबर असेल. ओके, नेक्स्ट बघा, फेवरेट हा शब्द दिलेला आहे या ठिकाणी. फेवरेट या शब्दामधील अक्षरांची इंग्रजी वर्णक्रमानुसार जर पुनर्रचना केल्यास पुनर्रचनेनंतर किती अक्षरांचे स्थान बदलणार नाही, असा क्वेश्चन या ठिकाणी विचारलेला आहे. तर बघा या ठिकाणी जर आपण लिहिलं FAVOURIT आणि ई, जर आपण पुनर्रचना जर केलं, ओके, तर आधी काय येईल, आधी ए येईल, त्यानंतर काय येईल, ई येईल. ओके, त्यानंतर एफ, त्यानंतर आय येईल, त्यानंतर ओ येईल, त्यानंतर आर, त्यानंतर टी, यू आणि व्ही येईल. ओके, तर बघा या ठिकाणी हा जो वर्ड आहे आर, ओके, आरचं स्थान बदललेलं नाही आहे. ओके, आरचं स्थान काय आहे, तेच आहे. त्यामुळे कोणतं आहे, त्यानंतर दुसरं दिसतं आहे का, दुसरं कोणतंही, सर्वच बदललेले आहेत. पण जो आरचं स्थान आहे, आर हा बदललेला नाही, त्यामुळे जो एकच येईल या ठिकाणी ऑप्शन 2 बरोबर असेल. ओके, तर नेक्स्ट बघा या ठिकाणी काय म्हणत आहे, चौथा तिसऱ्याशी संबंधित आहे आणि दुसरा पहिल्याशी संबंधित आहे. ओके, तसंच काय करायचं आहे तुम्हाला, 5व्या समूहाशी संबंधित असलेला पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे. ओके, तर बघा चौथा कशाशी संबंधित आहे, तिसऱ्याशी. म्हणजेच बघा सी आणि एच यामध्ये कितीचा फरक आहे, +5चा फरक आहे. ओके, +5चा. त्यानंतर ओ आणि टी यामध्ये पण +5चा फरक आहे. त्यानंतर आय आणि एन यामध्ये पण +5चा फरक आहे. ओके, आणि एन आणि एस यामध्ये पण कितीचा फरक आहे, 5चा फरक आहे. ओके, तसंच फरक आपल्याला या ठिकाणी पण बघायला मिळेल. ओके, तर बघा या ठिकाणी जर तोच फरक बघायचा असेल तर बी नंतर 5वा काय येईल, जी येईल. ओके, त्यानंतर ए नंतर 5वा काय येईल, ए नंतर 5वा एफ येईल. ओके, त्यानंतर आर नंतर 5वा काय येईल, डब्ल्यू, आणि के नंतर 5वा काय येईल, पी येईल. ओके, बघा GFWP कोणत्या ऑप्शनमध्ये आहे तुमचं, चौथ्या ऑप्शनमध्ये, चौथा ऑप्शन तुमचा करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा तुम्हाला वेगळं ओळखायचं आहे या ठिकाणी. बघा POI आणि L, बघा पी आणि आय यामध्ये कितीचा फरक आहे, +3चा फरक आहे. ओ आणि एल यामध्ये कितीचा फरक आहे, -3चा. ओके, या तिन्ही ऑप्शनमध्ये तुम्हाला हा सारखा लॉजिक दिसेल. ओके, सारखा लॉजिक हा दिसेल. पण जर बघितलं हा पी आणि एस, PVSY या ठिकाणी बघा या ठिकाणी तर +3चाच आहे, पण या ठिकाणी -3चा नसून काय आहे, या ठिकाणी +3चा आहे. त्यामुळे हा काय होईल, चुकेल. ओके, तुमचं दुसरं ऑप्शन या ठिकाणी काय असेल, वेगळं असेल आणि तुम्हाला हे करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा काय म्हणतं, शृंखलेमध्ये डावीकडून उजवीकडे असे किती 8 आहेत की ज्यापैकी प्रत्येकाच्या लगेच नंतर काय येतो, एक समसंख्या. ओके, बघा 8 बघायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर काय बघायचे, समसंख्या बघायची आहे. तर बघा 8 नंतर काय आहे, 9 आलेला आहे म्हणून हा या ठिकाणी होणार नाही. या ठिकाणी 8 बघा, 8 नंतर काय आहे, 4 आहे म्हणून हा 1 होईल. देन बघा 8 नंतर 0 आहे, 0 ही एक काय आहे, समसंख्या आहे, त्यामुळे हा 1 होईल. त्यानंतर बघा 8 नंतर 5 आहे, हा होणार नाही. 8 नंतर 1 आहे, किती भेटले आपल्याला, 2 मिळाले ना. तर दुसरा ऑप्शन तुमचं काय राहील, बरोबर राहील. बघा मित्रांनो 0 ही काय या ठिकाणी समसंख्या आहे. बघा जर आपण 0ला 2ने काटलं तर काय येईल, पूर्ण संख्या येईल ना, 0 येईल, म्हणून काय राहील, जे 0 आहे समसंख्या राहील. ओके, बघा मित्रांनो काय म्हणतात, 18 माणसे 10 दिवसात एका इमारतीसाठी सीमा भिंत बांधू शकतात. त्यांनी 4 दिवस काम केल्यानंतर 4 दिवसात, ओके, त्यानंतर 4 दिवसात काम करण्यासाठी आणखी किती पुरुषांना कामावर ठेवले जाईल. ओके, म्हणजे ते 10 दिवसात तर बांधत आहेत, पण 4 दिवसानंतर बांधून झाल्यावर त्यांना 4 दिवसातच काय करायचं आहे, काम संपवायचं आहे. ओके, तर बघा 18 माणसे 10 दिवसात, ओके, किती, समजा यांनी एक वीट जोडली तर किती विटा जोडतील 10 दिवसात, त्यांनी 180 विटा समजा जोडल्या भिंतीसाठी. ओके, त्यानंतर बघा हेच 18 माणसे किती दिवस काम केलं, यांनी 4 दिवस काम केलं. म्हणजेच एका दिवशी एक जर वीट म्हणजे जोडत असतील तर ते किती, 72 विटा यांनी जोडल्या. ओके, 72 विटा यांनी जोडल्या. बघा याला टोटल किती 80 विटा जोडत आहेत हे 10 दिवसात. तर यांनी 4 दिवस काम केलं, 4 दिवस काम करून किती विटा, 72 विटा यांनी जोडल्या. आता किती विटा बाकी राहिल्या, तर बाकी विटा किती राहिल्या, ह्या राहिल्या
801. ओके, 108 विटा काय राहिल्या बाकी राहिल्या. या तुम्हाला 4 दिवसात काम संपवायचं आहे. ओके, जर 108 भागिले 4 जर केले तर तुम्हाला किती येईल? 4 4 2 8 आणि 4 7 28. ओके, म्हणजे 27 काय लागतील तुम्हाला टोटल माणसे लागतील. ओके, पण तुमच्याकडे टोटल किती माणसे आहेत सध्या? 18च आहेत. ओके, तर यामध्ये किती म्हणजे जे 9 जे माणसे आहेत ते पुन्हा लागतील ना तुम्हाला. ओके, त्यामुळे जे 9 आहेत ते तुम्हाला एक्स्ट्रा पुरुषांना कामावर ठेवावं लागेल. ओके, तुमचं पहिलं ऑप्शन या ठिकाणी बरोबर असेल. नेक्स्ट बघा काय म्हणतं, व्हॉट इज द थर्ड प्रपोर्शनल टू 24 आणि 60चा तिसरा प्रमाणपद. ओके, म्हणजे ज्याला काय म्हणतो आपण तृतीय प्रमाणपद म्हणतो. ओके, प्रमाणपद. ओके, किंवा याला काय म्हटलं जाते? तृतीय मध्य सुद्धा म्हटलं जातं. ओके, तर बघा तृतीय मध्य काढताना काय करायचं आहे आपल्याला? जे दुसरी संख्या आहे दुसऱ्या संख्येला गुणून. ओके, दुसऱ्या संख्येला दोनदा गुणून. ओके, दुसऱ्या संख्येला काय करताय? दोनदा गुणायचं आहे आणि पहिल्या संख्येला काय करायचं आहे? भागाकारात घ्यायचं आहे. ओके, 24. तर बघा या ठिकाणी 12 आणि 2 काटले याला तर किती उरले? 30 उरले. ओके, म्हणजे याला 2 काटले तर 12 उरले आणि याला 2 काटलं तर 30 उरलं. ओके, त्यानंतर बघा 12 5 60. ओके, आता काय उरलं? 5 आणि 30 म्हणजेच 5 3 15 म्हणजेच काय होईल तुमच्याकडे? 150. 150 हा काय येईल या ठिकाणी? तृतीय मध्य या दोन संख्यांचा. ओके, दुसरा ऑप्शन तुमचा या ठिकाणी करेक्ट असेल. नेक्स्ट बघा काय म्हणतात, दिलेल्या डेटाचा मध्य किती आहे? 124.25 आहे. त्यानंतर बहुलक या ठिकाणी दिलेला आहे आणि डेटाचा काय काढायचा आहे? मध्य काढायचा आहे. बघा मध्य म्हणजे काय होतं? जवळपास सरासरी होतं, सरासरी. ओके, त्यानंतर बहुलक म्हणजे काय होतं? जास्त वेळा येणारी संख्या होतं, जास्त वेळा येणारी संख्या. ओके, त्यानंतर काय होतं? मध्यक म्हणजे काय होतं? मध्यक म्हणजे ही जवळपास मधातली संख्या असतं. ओके, मधातली संख्या. ओके, तर बघा आपल्याला काय काढायचं आहे? मध्यक काढायचा आहे. जर बघा बहुलक काढायचं एक सूत्र असतं, बहुलक बरोबर काय? 3 मध्यक. ओके, 3 मध्यक मायनस 2 मध्य. ओके, 2 मध्य. आपल्याकडे काय आहे? बहुलक आहे. बहुलक किती आहे? 112.75. त्यानंतर काय? 3 मध्यक आपल्याकडे नाही आहे. ओके, मध्यक नाही, मध्यक आपल्याला काढायचं आहे ना. मायनस काय आहे? 2 मध्य आपल्याकडे आहे ना. 124.25 म्हणजेच काय होईल? 248.50 होईल. ओके, जर हा मायनस आहे इकडे, मायनस इकडे जर गेलं काय होईल? प्लस होईल ना. म्हणजेच काय उरेल तुमच्याकडे? काय उरेल? यांची जर ॲडिशन केली तर किती राहील? यांची ॲडिशन राहील 361.25. ओके, 361.25 आणि इकडे काय राहिलं तुमचं? 3 मध्यक. ओके, जर या 3ला इकडे नेलं आपण भागाकारात जाईल ना. भागाकारात गेल्यानंतर किती उरेल? बघा 361.25 भागिले किती येईल? 3. जर हा तुम्ही सॉल्व केला तर तुम्हाला काय मिळेल? जवळपास 3 म्हणजेच 100 आणि हे 20, 120च्या जवळपास तुम्हाला आन्सर मिळेल. ओके, तर बघा या ठिकाणी जो तिसरा ऑप्शन राहील या ठिकाणी तुमचं काय राहील? बरोबर राहील. या ठिकाणी मित्रांनो हा जो सूत्र आहे तुम्हाला हा सूत्र काय करायचं आहे? लक्षात ठेवायचं आहे. ओके, नेक्स्ट बघा शृंखला पूर्ण करायची. क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय येईल विचारलं आहे. ओके, बघा ILO आणि त्यानंतर क्वेश्चन मार्क आहे. तर बघा या ठिकाणी कितीचा फरक आहे? +3चा. या ठिकाणी +3चा आहे आणि या ठिकाणी कितीचा असेल? 3चाच. म्हणजे ओ नंतर जर 3 केलं +3 तर काय येईल? R येईल ना. ओके, आरवाले 2 ऑप्शन आहेत या ठिकाणी. ओके, त्यानंतर बघा CFI. बघा या ठिकाणी पण +3चा फरक आलेला आहे. या ठिकाणी पण +3चा आणि I नंतर जर +3 केलं तर काय येईल? या ठिकाणी L येईल. तर L बघा या दोनपैकी ह्या ऑप्शनमध्ये आहे. ओके, चौथा ऑप्शन तुमच्या या ठिकाणी करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा बघा ज्या शंकूच्या पायाचा घेर 44 सेंटीमीटर आहे आणि तिरकस उंची किती आहे? 25 सेंटीमीटर. तर त्या शंकूचे आपल्याला घनफळ या ठिकाणी काढायचं आहे. ओके, बघा घनफळाचं सूत्र काय आहे? घनफळाचं सूत्र बघा, घनफळ बरोबर 1/3 पाय आर स्क्वेअर इंटू हाईट. ओके, इंटू H. बघा हा सूत्र जो आहे हा घनफळाचा सूत्र आहे. या ठिकाणी बघा तुम्हाला आर काढायचे आहे म्हणजेच काय काढायचे? त्रिज्या काढायची आहे. बघा जर 144 सेंटीमीटर त्याचा काय घेर आहे म्हणजेच काय परिघ आहे. ओके, 44 असेल तर त्याचा जो त्रिज्या राहील त्या सर्कलची त्रिज्या किती असेल? 7 असेल.
समजा 48 असतं 88 असतं तर त्याचं किती असतं 14. 132 जर असतं तर त्याचं त्रिज्या किती असते 21 असते. हे तुम्हाला काय करायचं आहे लक्षात ठेवायचं आहे. बघा हा एक शंकू आहे. ओके, याचा जो घेर आहे घेर हा 44 दिलेला आहे. तर 44 तर आपल्याला काय काढायचे आहे या ठिकाणी ही त्रिज्या काढायची आहे. त्रिज्या किती निघाली आपली बघा 44 जर असलं तर डोळे झाकून तुमचं काय येईल 7 ही त्रिज्या येईल. ओके, तर बघा तुम्हाला काय भेटली आहे 7 त्रिज्या भेटली आहे. तर बघा आपल्याला आर भेटला. आता हाईट काढायची आहे तुम्हाला. या ठिकाणी ही वाली हाईट आहे. ओके, ही हाईट काढायची आहे आणि तिरकस उंची या ठिकाणी 25 दिलेली आहे. ओके, 25 जर तुम्ही पायथागोरसचा थेरम लावला तुम्हाला दोन बाजू भेटल्या आहेत. ओके, एक 7 आणि एक 25. तुम्हाला तिसरी बाजू ही काढायची आहे. ओके, तर बघा एक ट्रिपलेट आहे 7 24 25चं. ओके, यानुसार काय होईल तिसरी बाजू काय होईल 24 होईल. तर तुम्हाला उंची पण या ठिकाणी काय किती मिळाली आहे 24 मिळाली आहे. ओके, आता हे सॉल्व करा. बघा 1/3 इंटू 22/7 ओके गुणिले आर स्क्वेअर म्हणजेच किती होईल 7चा स्क्वेअर 49 गुणिले हाईट किती आहे तुमची हाईट 24 आहे ना. ओके, तर बघा हे सॉल्व करा. 3 8 24 ओके, त्यानंतर 7 7 49 ओके, त्यानंतर बघा 22 किती होतात 154 गुणिले 8 किती येईल तुमचा आन्सर. तुमचा आन्सर येईल 1232 सेंटीमीटर स्क्वेअर. हा तुमचा काय असेल घनफळ असेल. ओके, पहिला ऑप्शन तुमचं बरोबर असेल. क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय येईल हे विचारलं आहे. ओके, बघा पी आणि टीमध्ये कितीचा फरक आहे +4चा फरक आहे. त्यानंतर टी आणि डब्ल्यू यामध्ये कितीचा फरक आहे +4चा फरक +3चा फरक आहे. त्यानंतर डब्ल्यू आणि वायमध्ये कितीचा फरक आहे +2चा फरक आहे. त्यानंतर काय होईल बघा 4 3 2 आणि कितीचा फरक येईल नंतर 1चा फरक. तसंच तुमचं या ज्या दोन्ही आहेत इकडे दोन्हीमध्ये काय आहे सेम आहे म्हणजे तिघांमध्येही काय होईल 4 3 2 1चा फरक आहे. ओके, तर वाय नंतर काय येईल 1चा फरक, एस नंतर 1चा फरक आणि व्ही नंतर 1चा फरक. काय येईल तुमचं ZT W येईल. तिसरा ऑप्शन तुमचं बरोबर असेल. ओके, नेक्स्ट बघा काय म्हणतात पी आणि क्यूने अनुक्रमे 9 आणि 12 तासात एक टाकी भरली म्हणताय. ओके, भरली जाऊ शकते. त्यानंतर आर पाईप 15 तासात ती काय करू शकते रिकामी करू शकते. तर अनुक्रमे तिन्ही पाईप एकाच वेळेस उघडल्यास ती टाकी किती वेळात भरेल असा क्वेश्चन या ठिकाणी विचारला आहे. ओके, तर बघा पी क्यू आणि आर. ओके, हा किती 9 हा 12 आणि हा 15 तासात काय करताय रिकामी करताय. ओके, तर बघा यांचं एलसीएम काढलं. एलसीएम किती येईल 180 येईल. ओके, तर बघा 15 याची इफिशियन्सी किती निघेल या ठिकाणी 12 निघेल. त्यानंतर याची इफिशियन्सी 15 आणि याची एफिशियन्सी किती होईल 20. ओके, तर बघा या ठिकाणी काय होईल हा एका दिवसात 20 लिटर पाणी भरून 9 दिवसामध्ये किती भरत आहे 180. सेम लॉजिक असंच इथे पण लावायचं आहे जर एका दिवसाची एफिशियन्सी काढायची असेल तर. ओके, तर बघा 180 आता काय करणार आपण हा आहे खाली करणारा नळ आहे याची एफिशियन्सी 12 आहे हा खाली करणारा नळ आहे. तर या ठिकाणी किती 35मधून 12 गेले किती राहिले 23. ओके, तर बघा आता हे तुम्हाला सॉल्व करायचं आहे. 23 7 किती होत आहे 161. ओके, 23 7 161 उरले किती 19 आणि 23. काय येईल तुमचं 7/7.19/23 येईल. ओके, हे तुमचं पहिलं जॉब तिसरा ऑप्शन राहील. हे तिसरा ऑप्शन करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा एक फर्निचर दुकानाच्या मालकाने 13/120ला एक सोफा सेट विकून किती टक्के नफा मिळवला 2.5% नफा मिळवला. तर सोफ्याची मूळ किंमत आपल्याला या ठिकाणी काढायची आहे. ओके, बघा 2.5% नफा मिळवला म्हणजेच 2.5 ही रक्कम काय आहे 13/120 आहे ना. ओके, तर 100% जी रक्कम आहे ते काय असेल हा काढायचा आहे तुम्हाला. ओके, तर बघा तिरपा गुणाकार करतो आहे मी 13/120 गुणिले 100 ओके भागिले किती 102.5. ओके, जर मी पॉईंट काटलं हा पॉईंट जर काटलं तर काय होईल या ठिकाणी एक शून्य वाढेल. ओके, तर बघा 25 25 4 100 25 1 25. ओके, 25 4 100 म्हणजे या ठिकाणी किती उरले 40. हे कटलं. ओके, आता बघा 41 3 किती होईल 123. ओके, 41 3 123 होईल. उरलं किती 82 म्हणजेच 41 2 82. ओके, इथं राहिलं 32 आणि हे 40. ओके, यांचं गुणाकार जर केलं तर किती येईल 128. ओके, म्हणजेच 12,800 हा तुमचं काय राहील आन्सर राहील. ओके, तर नेक्स्ट बघा या ठिकाणी एक पझल आलेला आहे. पझल काय म्हणताय 6 व्यक्ती आहेत म्हणताय आणि ते एका इमारतीत राहतात. ओके,
आणि काय म्हणत आहे, सर्वात खालचा मजला 1 आहे आणि त्याच्या वरचा मजला काय आहे, 2 आहे. म्हणजेच बघा पहिला मजला हा राहील, दुसरा मजला, तिसरा मजला, चौथा आणि पाचवा अशा प्रकारे या ठिकाणी मजल्याची मांडणी केली आहे. ओके, अशी वरपर्यंत, खालून वरपर्यंत. त्यानंतर बघा, तर बघा एका मजल्यावर फक्त एकच व्यक्ती राहणार म्हणतात. ओके, तर बघा झेड हा डब्ल्यू आणि एक्सच्या दरम्यान राहतो. ओके, बघा झेड हा काय आहे, डब्ल्यू आणि काय एक्सच्या दरम्यान राहतो. ओके, तर बघा हा असं पण बनू शकतं, झेड हा एक्स आणि डब्ल्यू. ओके, म्हणजे याला काय म्हणायचं आहे की झेड हा डब्ल्यू आणि एक्सच्या मधात राहतो. ओके, म्हणजे या दोन यांच्या संभावना बनतात. ओके, त्यानंतर काय म्हणत आहे, टी हा वायच्या लगेच वरच्या मजल्यावर. ओके, इकडे लिहितो मी, टी हा जो आहे वायच्या वरच्या मजल्यावर. ओके, लगेच. त्यानंतर बघा डब्ल्यू हा एका समक्रमांकाच्या मजल्यावर आणि टीच्या 4 मजले वर राहतो. ओके, बघा टीच्या 4 मजले वर कोण राहतो, डब्ल्यू राहतो. ओके, जर बघा या ठिकाणी 1 2 3 1 2 3 आणि या ठिकाणी काय होईल, टी होईल. ओके, जर इथे जर बघितलं आपण 1 2 3 आणि या ठिकाणी काय राहील, टी राहील. ओके, तर बघा या ठिकाणी हे किती व्यक्ती झाले, 1 2 3 4 5 6 7 व्यक्ती झाले. पण आपल्याकडे किती 6च व्यक्ती आहेत ना, त्यामुळे ही जी डायग्राम आहे ही कॅन्सल होईल. ओके, तर बघा टीच्या खाली काय आहे, टीच्या खाली वाय आहे. ओके, तर बघा या ठिकाणी राहिला कोण, यू राहिला ना, तर यू काय राहील, इथं राहील. म्हणजेच काय विचारलं आहे, एक्सच्या खालच्या लगेच खाली कोण राहील, एक्सच्या लगेच खाली कोण राहील, तर यू राहील. ओके, तुमचं चौथा ऑप्शन जे राहील या ठिकाणी बरोबर असेल. नेक्स्ट बघा नातेसंबंधाचा हा क्वेश्चन आहे. सीमाकडे बोट दाखवत एक माणूस म्हणाला. ओके, हा माणूस घेतो आहे मी या ठिकाणी. हा माणूस काय म्हणाला की ती जी मुलगी आहे ती माझ्या आईच्या, ओके ही आई आहे, माझ्या आईची काय आहे, नात आहे. ओके, माझ्या आईची नात आहे म्हणत आहे. म्हणजेच काय होईल, याची मुलगी होईल नाही. ओके, बघा हा जो व्यक्ती आहे एका फोटोकडे किंवा सीमाकडे बोट दाखवून म्हणत आहे की माझ्या आईची काय, ही जी व्यक्ती आहे ही माझ्या आईची नात आहे. म्हणजेच काय होईल, यांच्यात कोणता संबंध राहील, मुलगा आणि मुलगी आणि वडील यांचा संबंध राहील ना. म्हणजेच काय होईल, ही कोण राहील, या व्यक्तीची मुलगी राहील. ओके, दुसरा ऑप्शन तुमचं काय राहील या ठिकाणी करेक्ट असेल. नेक्स्ट बघा, सॉल्व करायचं आहे तुम्हाला. बघा 25 52 पहिले जसे तसे लिहून घ्या तुम्ही, 13 4 आणि 24. ओके, आता बघा गुणाकार म्हणजे काय, मायनस आहे. ओके, त्यानंतर बेरीज म्हणजे काय, बेरीज म्हणजे भागाकार आहे. ओके, त्यानंतर बघा मायनस म्हणजे काय, मायनस म्हणजे गुणाकार आहे. ओके, त्यानंतर भागाकार म्हणजे काय, भागाकार म्हणजे बेरीज आहे. ओके, तर आता हे तुम्हाला सॉल्व करायचं आहे. बघा 13 4 काय होईल, 52 होईल. ओके, हा तुमचं कटलं एवढं. त्यानंतर गुणाकार बघा 4 4 काय होईल, 16 होईल. ओके, म्हणजे इथपर्यंत कटलं तुमचं. आता काय उरलं तुमच्याकडे, +24 आणि +25. ओके, आणि त्यानंतर काही 16 मायनस. ओके, मायनस चिन्ह आहे ना या ठिकाणी, -16. बघा 25 -16 आणि काय +24 आहे. ओके, यांची बेरीज केली तर किती होईल, 49 होईल. 49 - 16 किती राहतील, 33 उरेल ना तुमच्याकडे. तिसरा ऑप्शन तुमचा या ठिकाणी काय असेल, करेक्ट असेल. असे किती ए आहे म्हणत आहे की ज्याच्या डावीकडे आणि उजवीकडे लगेचच आधी एक व्यंजन आहे. ओके, डावीकडून उजवीकडे लगेचच आधी एक व्यंजन आहे म्हणत आहे. ओके, या ठिकाणी काय म्हणायचं आहे की डावीकडे पण आणि उजवीकडे पण लगेचच काय एक व्यंजन आहे. तर बघा या ठिकाणी जर बघितलं ए हा या ठिकाणी येणार नाही, कारण या ठिकाणी काय स्वर आलेला आहे. त्यानंतर हा जर बघितलं, हा या ठिकाणी एक येईल. ओके, त्यानंतर बघा ए या ठिकाणी आय आहे लगेच आधी आणि लगेच नंतर व्यंजन आहे, त्यामुळे हा या ठिकाणी घेणार नाही. आपल्याला लगेच आधी आणि नंतर काय पाहिजे, एक व्यंजन पाहिजे. ओके, त्यानंतर बघा हा एक येईल आणि त्यानंतर हा एक येईल. म्हणजेच लगेच आधी व्यंजन आणि नंतर पण एक व्यंजन. म्हणजेच काय मिळाले तुम्हाला, 3 मिळाले ना. तर हा तिसरा ऑप्शन तुमचं काय असेल, करेक्ट असेल. ओके, त्यानंतर बघा अचूक पर्याय या ठिकाणी तुम्हाला शोधायचा आहे. हा जो आहे या ठिकाणी यासारखा संबंध तुम्हाला या 4 ऑप्शनपैकी सिलेक्ट करायचा आहे. ओके, तर बघा या ठिकाणी प्राणी आहे तर 2 या ठिकाणी प्राणी आलेला आहे. ओके, इथं रंग आहे तर 2 या ठिकाणी रंग यायला पाहिजे होता, हा ऑप्शन येणार नाही. इथं फूल आहे तर 2 फूल या ठिकाणी यायला पाहिजे होता, हा या ऑप्शन येणार नाही. त्यानंतर बघा खाद्यपदार्थ आहे तर या ठिकाणी 2 खाद्यपदार्थ यायला पाहिजे, हे ऑप्शन येणार नाही. या ठिकाणी बघा वाद्य आहे तर 2 वाद्य पियानो आणि गिटार या ठिकाणी येत आहेत, म्हणून हा चौथा ऑप्शन तुमचं करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा काय म्हणत आहे, एका दुकानदाराच्या दुकानात 2400 किलो धान्य होते. पहिल्या आठवड्यात त्याने काय केलं, 10% धान्य विकले.
त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात त्याने उर्वरित धानापैकी 10%, ओके. तर त्यानंतर 2 आठवड्यानंतर त्याच्याकडे उरलेल्या धान्याचे वजन किती असेल म्हणताय, ओके. तर बघा 2400 किलो त्याच्याकडे होते आधी, त्यापैकी 10% विकले त्याने. 10% म्हणजेच किती होईल? 240. 240 विकले, तर वजा करू आपण या ठिकाणी. किती राहिलं? 2160, ओके. तर बघा 2160 राहिले. त्यानंतर उरलेल्या धान्यापैकी 10% त्याने पुन्हा विकले दुसऱ्या आठवड्यात. तर याचे 10% काढले 216 होईल, ओके. किती उरतील? बघा 4 4, ओके. आणि 21मधून 2 गेले 19. 1944 तुमचा आन्सर असेल, ओके. म्हणजेच एवढे धान्य काय झाले? उरले त्याचे 2 आठवड्यानंतर, ओके. बघा चौथा ऑप्शन तुमचं 1944, चौथा ऑप्शन तुमचं बरोबर.